गुड मॉर्निंग. तर आज सकाळ सकाळी लवकर उठून देवपूजा वगैरे आवरून घेतली, कारण आज आम्हाला बाहेर कुठं जायचं होतं. तर मी तुम्हाला नंतर सांगेलच. नंतर बघा धनूला उठवायचं काम चालू होतं, कारण तिची आजी आलेली होती ना. बघा तिच्या आजीने केवढं सगळं सामान आणलेलं होतं. नंतर मी लगेच चहा वगैरे घेतला. हे सर्व पण रेडी झाले. तिची आजीने ते दाणे काढत होती, कारण सोलांची भाजी करायची होती. नंतर मी भाजी वगैरे निघालो आम्ही बाहेर जाण्यासाठी. तर सर्वात अगोदर हे बघा, आम्ही आमच्या गल्लीतून निघालो आणि गेलो ना पुढे. तर मी तुम्हाला सांगते, आज आपल्याला जायचं आहे जेजुरीला. आणि लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच जेजुरीला चाललो आहे. आजपर्यंत कधीच आम्ही जेजुरीला गेलो नव्हतो. आज म्हटलं चला, वेळ आहे आणि मार्गशीर्ष महिना पण लागलेला आहे, त्यामुळे जाऊन या. मार्गशीर्षमध्ये तिथं जत्रा चालू होते. मग काय, नंतर गेलो की आम्ही पण. आणि रस्त्यामध्ये खूप सारं ट्रॅफिक वगैरे होतं आणि फायनली आम्ही चाललो आहे. तर बघा किती छान डोंगर वगैरे दिसत आहे. आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो होतो, तर इतकं छान वातावरण होतं, मला खूप आवडलं होतं. म्हणून त्यांना म्हटलं माझं पण थोडंसं शूट घ्या, आणि त्यांनी थोडंसं शूट पण घेतलं होतं. मला इतकं छान वाटत होतं, असं वाटत होतं तिथंच उभं राहावं. पण आपल्याला पुढे दर्शनाला जायचं आहे आणि गर्दी खूप असल्यामुळे दर्शन पण लवकर होत नाही, म्हणून पटपट गेलो. हे बघा इथं सगळे लोक असे थांबतात ते लोकेशन बघण्यासाठी. मग का आम्ही पण थांबलो होतो, थोडंसं तिथून खायला घेतलं आहे धनूला. आणि नंतर आम्ही पण पुढे निघालो. आम्ही पण गाडीकडे गेलो आणि मला भूक लागली होती थोडीशी. त्यासाठी मी केक घेतला होता आणि ते गाडीत बसून खात होते. तर धनू मला बोलली, आई मला पण थोडंसं दे. मग नंतर मी तिला पण थोडासा केक दिला. आणि केक खरंच छान होता. मला केक खूप आवडतात आणि स्वीट पण खूप आवडतं. नंतर मग आम्ही पोचलो, गाडी वगैरे पार्क केली आणि तिथं कपडे चेंज वगैरे करून आम्ही दर्शनासाठी निघालो. तर बघा अशी गर्दी असते. ही तर काहीच नाही, पुढे खूप गर्दी आहे बघा. तिथं भंडारा वगैरे घेतला, थोडंसं पूजेचं सामान घेऊन आम्ही पुढे निघालो. आणि फायनली आम्ही खालच्या वाड्याजवळ पोचलो आहे. आता वर चढायचं आहे गडावरती. तुम्हाला विश्वास आहे का यांच्या आशीर्वादावरती? कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा धनू आणि धनूचे पप्पा मला उचलाय सोडून पोरीलाच उचलत होता. हे माणूस आता काय कर, पोरगी लाडाची आहे म्हटल्यावर उचलणारच ना. नंतर हे व्ह्यू बघा, इथं पण फोटोशूट वगैरे सगळे करत होते. आणि मला हे झाडं खूप वगैरे करून आम्ही पार्किंगमध्ये आलो होतो. जेवण वगैरे केलं आणि लगेच निघालो घराकडे. आता घरी येऊन आणि कामाला सुट्टी भेटावं असं होणार नाही ना. नंतर मी स्वयंपाक वगैरे केला आणि जेवण केलं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.